यानंतरची बातमी आहे शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांसंदर्भातली। आता भास्कर जाधव राजकारणामधून निवृत्त घेणार का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्यानं जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। जाधवांचे आता निवृत्तीचे संकेत आहेत की राजकीय नवी खेळी आहे असा सुद्धा आता बोललं जात आहे। अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही। ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत। आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते। आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात, यापुढे मांडतील। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील। बघा, भास्करराव माझे व्यक्तिगत मित्र आहेत, मी ऐकलं नाही, पण भास्करराव तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणाले असतील तर भास्करराव असे का म्हणाले? खरं तर कंसात हे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाच्या गावातच नाही आहे, पण तरी म्हणतो आत्मचिंतन त्यांनी करावं। नाही, भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाहीत।